जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एमव्हीआय 2026 ची 461 पदांची मेगा भरती अखेरकार आलेली आहे। याचं ऑफिशियल सर्क्युलर आलेला आहे आणि भरपूर मोठं ऑफिशियल सर्क्युलर आहे। ते संपूर्ण ऑफिशियल सर्क्युलर तुम्हाला मी एकदम छान सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करणार आहे। त्यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहे, जवळपास 15 गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे। आणि बघा, संपूर्ण सर्क्युलर वाचण्यापेक्षा तुम्हाला महत्वाचे संपूर्ण पॉइंट जे बेसिक इच अँड एव्हरी पॉइंट या 15 टॉपिक मध्ये मी तोडलेले विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, चला आता यामध्ये ऑफिशियल सर्क्युलर, नवीन चेंज आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचे 2 बदल करण्यात आलेले आहे। तर हे बदल नेमके काय आहे हे सुद्धा तुम्हाला सविस्तर सांगेल। त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स काय, फॉर्म फिलिंग डेट्स काय आहे, एजची एलिजिबिलिटी काय, एज्युकेशनल एलिजिबिलिटी, गॅरेज वर्कशॉप एक्सपिरियन्स लागेल का, लायसन्स लागेल का, लायसन्स कोणतं केव्हापर्यंत लागेल, फिजिकल एलिजिबिलिटी काय आहे, एक्झाम पॅटर्न, सॅलरी स्केल, फॉर्म फिलिंग कशी करायची, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, एक्झाम फीस किती असेल, केव्हा भरायची, वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन कसं असेल आणि शेवटी स्टडी स्ट्रॅटेजी, संपूर्ण गोष्टी वन शॉट या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बघा, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या, कारण आतापर्यंत बघा वॅकन्सी अपडेट येत नव्हतं तर व्हिडिओ बनवत नव्हता, कारण टाइमपास करून काही फायदा नाहीये। पण बघा, आता वॅकन्सी आलेली आहे, ऑफिशियल सर्क्युलर आलेला आहे, तर प्रत्येक पॉइंटवर इच अँड एव्हरी पॉइंटवर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे। फक्त आपल्या चॅनलशी जोडून राहा, सबस्क्राइब मात्र करून ठेवा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। आणि हो, जर हा व्हिडिओ आता बघा, काही माझे सिनियर्स असतील, काही माझे ज्युनियर्स असतील, काही लहान विद्यार्थी असतील ज्यांचा आताच डिप्लोमा झालेला आहे किंवा आताच इंजिनिअरिंग झालेला आहे, किंवा काही विद्यार्थी जॉबला असतील पण जे याची वाट पाहत असेल, कारण बघा मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग साठी सर्वोत्तम पोस्ट आहे, सर्वात महत्वाची पोस्ट आहे। ऑलरेडी मी याचे बेनिफिट्स वगैरे सर्व मागच्या काही व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केले होते। तर आज फक्त ह्या 15 पॉइंट्सवर आपल्याला डिस्कशन करायचं विद्यार्थी मित्रांनो। बघा, सर्वात महत्वाची पोस्ट आहे, एवढी मोठी वॅकन्सी आजपर्यंत कधी आलेली नाहीये। मग सर मागच्या वेळेस आले होते, पण नाही, मागच्या वेळेस वॅकन्सी कमी पोस्टसाठी होती, नंतर त्या पोस्ट वाढल्या होत्या। आता 461 पद वॅकंट आहे, तर या पदासाठी सर्वात मोठी भरती आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा चान्स सोडू नका। आयुष्यात थोडेच दिवस फक्त कष्ट घ्या। बघा, मी तुम्हाला पहिलेच क्लिअर करून देतोय की फक्त बघा, सप्टेंबर महिन्यात तुमचा पेपर आहे, बरोबर, 27 सप्टेंबरला तुमचा पेपर होणार आहे। तर बघा, अजून सुद्धा बरोबर जवळपास बघायला गेलं तर 3 महिने तुम्हाला बरोबर भेटले। 90 दिवसांचा टार्गेट एकदम जबरदस्त करा, कडक करा। त्या टार्गेट कसा बनवायचा त्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवेल, काळजी करू नका। आमची संपूर्ण विनीत ट्युटोरियलची टीम तुमच्यासाठी कार्यग्रस्त आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका। तर आपण आता एक एक पॉइंट डिटेलमध्ये समजून घेऊया। पण बघा, व्हिडिओला स्किप करू नका, एका व्हिडिओमध्ये तुमची संपूर्ण शंका दूर होतील। व्हिडिओला स्किप केला, छोटे मोठे जर गोष्टी सुटून गेल्या तर प्रॉब्लेम होईल, कारण मी तुम्हाला सांगतोय यामध्ये डॉक्युमेंट सुद्धा खूप महत्त्वाचे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय काय प्रॉब्लेम्स येतात हे खूप महत्त्वाचे। कारण मी तुम्हाला सांगतो, एक छोटासा फक्त स्टार्टिंगला एक अनुभव सांगू देतो की ज्यावेळेस माझं ओएनजीसी मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये मला प्रॉब्लेम्स आले होते, मी तुम्हाला सांगतो माझं सिलेक्शन झालं नव्हतं, माझ्यापेक्षा अर्धा मार्क कमी असलेल्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं त्या ठिकाणी। तर तुम्हाला सांगतो, खूप खतरनाक हाल झाले होते माझे। डायरेक्टली जवळपास 7 ते 8 दिवस मी डिप्रेशन मध्ये, 70% माझे सर्व नोट्स पुस्तकं मी जाळून टाकले होते डायरेक्टली। बघा, त्रास होतो, म्हणून सांगतो पहिल्यापासून व्यवस्थित संपूर्ण माहिती गॅदर करत राहा, संपूर्ण इन्फॉर्मेशन गॅदर करत राहा विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, चला तर बघा, एमपीएससीने आपले ऑफिशियल सर्क्युलर हे आपले जाहीर केलेले आहे। तर बघा, मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर याची लिंक टाकून देईल, हे सर्क्युलर टाकून देईल, ही पीपीटी सुद्धा मी त्या ठिकाणी टाकून देईल, काळजी करू नका। ठीक आहे, चला तर त्यामध्ये बघा, आपल्याला म्हणजे महत्वाचं आहे ते बघून घेऊ आपण। तर याची जी पूर्वपरीक्षा आहे ती 27 सप्टेंबर पासून आपली सुरू होतील। कशा प्रकारे होईल सर्व सांगतो। आणि बघा, आपले जे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क हे जे आहे ते 461 पदांची आपली जाहिरात आलेली आहे। 461 461 पद आपले वॅकंट आहे। बघा, तुम्ही की सर हे तर खूप कमी आहे, नाही, आपल्याला फक्त एकच पोस्ट पाहिजे आहे, बस ती पोस्ट फक्त माझी असेल असा विचार करून बसायला लागा। थोडीशी सुद्धा निगेटिव्हिटी मनात आणू नका, बस मी करणार आहे आणि मी करूनच राहील। बघा, जीव लावून टाका, नाही तर जाऊ द्या डायरेक्टली, पहिले सांगतोय। एवढी महत्वाची पोस्ट, एवढी सर्वोत्तम पोस्ट डिप्लोमा मेकॅनिकल साठी, ऑटोमोबाईल साठी येणार नाहीये। ठीक आहे, तो ऑफिशियल सर्क्युलर आलेला आहे। तर नवीन चेंज काय झाले आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की वेगवेगळे घोटाळे चालू आहे, बरोबर आहे। चला, आता नीटचं तुम्हाला माहिती असेल की सर्वात मोठा घोटाळा झाला। नीटची एक्झाम पहिले ऑफलाईन OMR शीटवर होत होती, बरोबर आहे, आणि त्यानंतर आता तो घोटाळा झाला, त्यानंतर त्याला ऑनलाईन शिफ्ट करण्यात आला। तर त्याच पद्धतीने आपलं जी एमपीएससीची आपली जी परीक्षा होती ही सुद्धा पहिले ऑफलाईन व्हायची, पण आता या कंडिशनला ही एक्झाम तुमची ऑनलाईन सीबीटी बेस, सीबीटी म्हणजे काय,
कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशी होणार आहे, म्हणजे कॉम्प्युटरवर तुमची एक्झाम होईल. म्हणजे यामध्ये कसं असतं माहिती आहे की प्रत्येक शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे तुमची, एका दिवसात सर्वांची एक्झाम होणार नाही. तर 27 सप्टेंबरच्या पुढे तुमची ही एक्झाम सुरू होईल. मग काहींचा पेपर 27ला, काहींचा 28ला, म्हणजे शिफ्ट वाईज ही तुमची असेल. आणि यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे. ठीक आहे ना. नॉर्मलायझेशन म्हणजे काय की असं येऊ शकतं की काहींचा शिफ्टचा पेपर थोडा सोपा असेल, काही शिफ्टचा पेपर थोडा कठीण येऊ शकतो, सांगता येत नाही, कारण प्रत्येक शिफ्टचे पेपर हे वेगवेगळे असणार आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशन रूल सुद्धा या ठिकाणी अप्लाय होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि बघा एक्झाम कशी हो, आपल्याला फक्त आता तुमच्या हातात काय स्टडी करणं. ठीक आहे ना. तर स्टडी करा, व्यवस्थित करा. ठीक आहे, लागूनचा सर्व सांगतो, काळजी करू नका. तर बघा यामध्ये सर्वात नवीन चेंज असा आहे की आपली ही जी पूर्व परीक्षा आहे म्हणजे प्री एक्झाम, दोन असतात, एक असते प्री आणि एक असते आपली मेन्स. प्री असते 100 मार्काची आणि मेन्स असते आपली 300 मार्काची. तर सांगायचा तो हा आहे की 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या केंद्रावर ऑनलाईन संगणक प्रणालीवर, ऑनलाईन म्हणजे सीबीटी बेस तुमची आपली एक्झाम होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, बघा सीबीटी बेस तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे. तर परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक तुम्हाला स्वतंत्र जाहीर करण्यात येईल. तुम्हाला हॉल तिकीट वगैरे जे आहे एक्झामच्या 7 ते 8 दिवसाच्या अगोदर तुम्हाला मिळून जाईल. तुमचं सेंटर कुठे आलेलं आहे, काय आलेलं आहे, सर्व तुम्हाला मिळून जाईल. काळजी करू नका. जनरली तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरता तुमच्या ऍड्रेस नुसार तुमचं सेंटर तुम्हाला जवळपास मिळत असतं. तर बघा ऑनलाईन सीबीटी बेस ही तुमची एक्झाम होणार आहे. हा सर्वात पहिला बदल होणार आहे. पहिल्यांदा एमपीएससीने ही परीक्षा ऑनलाईन आयोजित केलेली आहे. त्यामुळे काळजीपूर्वक बघा. आणि हो, जेवढे पण ग्रुप सीचे जेवढ्या पण पोस्ट आहे ना, तर संपूर्ण पोस्ट म्हणजे ग्रुप सीच्या पोस्ट म्हणजे काय, तर या ग्रुप सीच्या सर्व पोस्ट आहे, या सर्वांचा पेपर जवळपास सेम होणार आहे. आपला सर्वांचा पेपर सेम होणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. चला, तर इम्पॉर्टंट डेट्स काय, तर फॉर्म फिलिंगच्या डेट्स बघून घ्या. तर अर्ज सादर करण्याची जी दिनांक आहे ती आहे 27 जून दुपारी 2 वाजेपासून सुरू होईल. ठीक आहे. 27 जून दुपारी 2 वाजेपासून फॉर्म भरणं सुरुवात होईल. तर 17 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. बघा 27 जून ते 17 जुलै मध्ये तुम्हाला आपले फॉर्म भरायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क, तुम्हाला ऑनलाईन फीस सुद्धा भरायची आहे. तर फीस सुद्धा याच वेळेत तुम्हाला भरावं लागेल. बघा सर्वात पहिले काय असतं की तुम्हाला तुमची प्रोफाईल बनवावी लागेल, त्यानंतर फॉर्मला अप्लाय करावं लागेल, त्यानंतर फीस पेड करावं लागेल. विषय क्लोज. फॉर्म कसा भरता, प्रोफाईल कशी क्रिएट करता, संपूर्ण व्हिडिओ मी घेऊन येईल. काळजी करू नका. प्रत्येक ईच अँड एव्हरी टॉपिकवर मी व्हिडिओ घेऊन येणार आहे की प्रोफाईल कशी क्रिएट करतात, फॉर्म कसा भरतात. चूक करू नका, मी पहिले सांगतो बरं, चुक्या करू नका. थोडा वेळ भरा. लगेच 27 जूनला जर समजा ओपन झालं, लगेच 27 जूनला भरू नका. थोडा वेळ घ्या, डॉक्युमेंट तयार करा. आतापासून लागून जा, वेळ आहे, वाया घालवू नका. ठीक आहे. चला, त्यानंतर बघा शक्यतो आहे ना ऑनलाईनच पेमेंट करा, ऑफलाईनच्या भानगडीत पडू नका. मग एसबीआय वर जा, मध्ये चलन काढा, रिकामी कामं करू नका. ऑनलाईन क्यूआर कोड त्या ठिकाणी जनरेट होतो, क्यूआर कोडवर पेमेंट करू नका. विषय क्लोज. तर बघा डेट लक्षात ठेवायचा, 27 जून पासून तुमचे फॉर्म फिलिंग सुरू होईल. 17 जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. नंतर एज एलिजिबिलिटी, बघा याच्यामध्ये सुद्धा नवीन चेंज करण्यात आलेला आहे. मी तुम्हाला बोललो होतो नवीन 2 बदलाव आलेले आहे. तर यामध्ये बघा तर कोणकोणते विद्यार्थी अर्ज करू शकता, कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकता, हे महत्त्वाचं जाणून घ्या विद्यार्थ्यांनो. बघा असे विद्यार्थी जे 1 ऑक्टोबर 2026 रोजी, बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, असे विद्यार्थी जे 1 ऑक्टोबर 2026 रोजी ज्यांचं 19 वय कंप्लीट असेल, ज्यांचं 19 वय कंप्लीट असेल, हे आपल्याला लागत नाहीये. आपल्याला लागतं फक्त हे. आपण आरटीओ बद्दल विचार करतोय ना, तर बघा लक्षात ठेवा 1 ऑक्टोबर 2026 रोजी तुमचं वय 19 वय कंप्लीट असायला पाहिजे. मग कसं वाटलं असं नसेल समजत काही ना, तर एज कॅल्क्युलेटरवर तयार करून घ्या की 1 ऑक्टोबर 2026 रोजी तुमचं वय किती, तुमची डेट ऑफ बर्थ टाका, तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल की 1 ऑक्टोबर 2026 रोजी तुमचं 19 वय 19 एज हे कंप्लीट असायला पाहिजे. कंप्लीट रनिंग नको, हे पहिले समजून घ्या. ठीक आहे. चला, आणि जास्तीत जास्त जे वय तुमचं आहे ना, तर मागास म्हणजे ओपन साठी 38 आहे, 38 आहे. इतर मागासवर्गीय जे आहे समजा ओबीसी वाले किंवा इतर कॅटेगरी वाले त्यांच्यासाठी 43 आहे. आणि जे पण काही समजा अमागास म्हणजे माजी सैनिक वगैरे होते, मागासवर्गीय अनाथ वगैरे जे होते त्यांच्यासाठी हे एज रिलेशन 3 वर्षांनी जास्त केलेलं, म्हणजे तुम्ही 46 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. बघा कमीत 19 पाहिजे आणि जास्तीत जास्त तुमचं कॅटेगरी वाल्यांसाठी 43, ओबीसी ओपन वाल्यांसाठी 38, आणि जे एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आहे, अनाथ वगैरे अपंग वगैरे आहे त्यांच्यासाठी 3 वर्ष एक्स्ट्रा ही सूट दिलेली आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. मिनिमम 19 एज कंपल्सरी आहे. ज्यांचं असेल आनंदाची गोष्ट, नसेल सॉरी बेटा प्लीज माफ करा. ठीक आहे. त्यानंतर एज्युकेशनल एलिजिबिलिटी. एज्युकेशनल म्हणजे काय, तर तुमचा मेकॅनिकल ऑटोमोबाईल मध्ये डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग ही कंप्लीट असायला पाहिजे. मग सर कंप्लीट तर नाहीये सर, म्हणजे विद्यार्थ्यांचे बॅकलॉग असेल चालेल का? हो चालेल, पण मेन एक्झामच्या पहिले तुमचे सर्व बॅकलॉग क्लिअर झाले पाहिजे. मग सर मेन एक्झाम केव्हा होईल, तर प्री एक्झामच्या 3 महिन्यानंतर.
टेन्शन घेऊ नका. तर बघा आता सप्टेंबर महिन्यात तुमची आहे प्री एक्झाम, नंतर तुमची जवळपास जानेवारीमध्ये तुमची होणार आहे मेन्स एक्झाम. तर आणि आपला जो डिप्लोमा आहे ना, तो डिप्लोमाचा जो नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे, ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग आहे त्यांची गोष्ट करतो मी, ज्यांचे बॅकलॉग राहिलेले आहे, म्हणजे डिप्लोमा थर्ड इयर कंप्लीट झालेला आहे पण 2-3 विषय काहीतरी लटकलेले आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी नोव्हेंबरमध्ये तुमची एक्झाम आहे, जानेवारीमध्ये तुमचा रिझल्ट लागतो. ठीक आहे, आणि जानेवारीमध्येच मेन्स एक्झाम तुमची होणार आहे, तर त्याची फॉर्मच्या अगोदर तुमचं हे संपूर्ण क्लिअर झालं पाहिजे. तर काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, होऊन जाईल. ठीक आहे ना, अभ्यासाला लागून जाईल, डिप्लोमाचं पण करा, बॅकलॉगचं पण करा, एचा पण करा, होऊन जाईल. तर एज्युकेशनल एलिजिबिलिटी बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या दोघांमध्ये तुमचा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग ही कंप्लीट झाली पाहिजे. ठीक आहे, आणि हो त्यासाठी त्यांनी ऑर म्हणून सुद्धा दिलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मशीन टूल मेंटेनन्स, मेटलर्जी, प्लांट इंजिनिअरिंग यामध्ये जरी झालं असेल ना तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाहीये विद्यार्थ्यांना. ठीक आहे ना, या सुद्धा त्यांच्याच ब्रांचेस आहेत, तर या ब्रांचेस मधले विद्यार्थी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे, चला हे तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असेल. तर त्यानंतर बघा एज्युकेशनल एलिजिबिलिटी समजली तुम्हाला. ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, प्रोडक्शन, मेटलर्जी आणि हे ज्या ब्रांचेस वगैरे या ठिकाणी दिलेले आहे यांच्यामध्ये तुमचा डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग झाली पाहिजे, कंप्लीट झाली पाहिजे. बॅकलॉग असेल तर प्रीला चालेल, बॅकलॉग प्री एक्झामच्या वेळेस बॅकलॉग चालून जाईल, पण मेन्स एक्झामच्या अगोदर तुम्ही डिप्लोमा पास झाले पाहिजे, तुम्ही इंजिनिअरिंग पास झाले पाहिजे, हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना. त्यानंतर गॅरेज और वर्कशॉप एक्सपिरियन्स. तर बघा या ठिकाणी तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल, की तुम्ही समजा एखाद्या गव्हर्नमेंट ठिकाणी ज्या ठिकाणी बसेस, ट्रक वगैरे यांचा मेंटेनन्स वगैरे केला जातो, यांना सुधरवलं जातं, त्या गॅरेजमध्ये तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. आता ऐका, महत्वाचा ऐका, मग सर आमच्याकडे तर नाहीये 1 वर्षाचा एक्सपिरियन्स, आमच्याकडे नाहीये, काही हरकत नाही. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर बघा तुम्ही प्री पास झाले, तुमच्याकडे अनुभव नाहीये, तुमच्याकडे तुम्ही मेन्स पास झाले, तुमच्याकडे अनुभव नाही, पण मेन्स पास झाल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा वेळ देण्यात येईल की त्यावेळेस तुम्ही ते करून घ्या. अलग लक्षात तुम्हाला असं म्हणणार, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा वेळ दिला जाईल, त्यानंतर तुम्ही ते गॅरेजमध्ये एक्सपिरियन्स वगैरे करू शकता, काही टेन्शन घेऊ नका. तर या गोष्टीचं टेन्शन डोक्यातून काढून टाका. बरेचसे तुम्हाला समजा कोणी काय सांगेल, कोणी काय सांगेल त्यावर विश्वास ठेवू नका. प्रॉपर ऑफिशियल सर्क्युलर तुमच्यासोबत प्रस्तुत केलेलं आहे बेटा मी विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मोठ्या भावांनो, माझ्या मोठ्या बहिणींनो, माझ्या लहान बालमित्रांनो, तर बघा गॅरेजचा एक्सपिरियन्स कंपल्सरी नाही, तो नंतर तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर करू शकता. त्यानंतर लायसन्स, तर लायसन्स लागेल का? हो, तर लायसन्स बघा मुलगा असो किंवा मुलगी असो, तुम्हाला बघा टू व्हीलरचं लायसन लागेलच. त्यानंतर LMV लाईट मोटर व्हेकलचं लायसन लागेलच. हे 2 लायसन तुम्हाला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. हे 2 लायसन तुम्हाला लागणार आहे, हे तुम्ही समजून घ्या, टू व्हीलर आणि LMV. तर याच्यामध्ये एक येतं हेवी मोटर व्हेकल HMV, याचं लायसनची तुम्हाला सध्याच्या कंडिशनला गरज नाही. याच्या लायसनची बघा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाचा वेळ देण्यात येईल की बाबा तुम्ही हेवी मोटर व्हेकल म्हणजे ट्रक, बस, ट्रॅक्टर यांचं हे सुद्धा गाड्या तुम्हाला चालवता आल्या पाहिजे आणि याचं सुद्धा लायसन तुमच्याकडे असलं पाहिजे. पण हे केव्हा लागेल? सिलेक्शन झाल्यानंतर. हे लागेल आफ्टर सिलेक्शन, बेटा. ठीक आहे, चला सध्या पुरता तुमच्याकडे हे 2 लायसन असायला पाहिजे, टू व्हीलर आणि LMV लाईट मोटर व्हेकल म्हणजे 4 व्हीलरचं लायसन. मग सर काही मुली असतील, काही मुली म्हणतील की सर आमच्याकडे तर मोपेडचं लायसन, मोपेडचं चालेल का? तर मोपेड स्कूटीचं लायसन चालणार नाही. मी पहिले सांगतोय स्कूटीचं लायसन चालणार नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की लर्निंग लायसन चालणार नाही. त्यामुळे सांगतो आताच टू व्हीलर आणि 4 व्हीलरचं लायसन बनवून घ्या. मी मागे पण तुम्हाला सांगितलं की बनवून ठेवा, ज्यांचं 18 कंप्लीट असेल त्यांनी लवकरात लवकर लायसन बनवून घ्या. मग हे लायसन प्री एक्झामला लागेल का? सर आता आम्ही जेव्हा फॉर्म भरू, आता फॉर्म चालू होतील, मग आता तर आमच्याकडे नाहीये. अरे टेन्शन नका घेऊ, काळजी कशाला करताय. हे लायसन तुम्हाला मेन्स एक्झामच्या पहिले लागणार आहे. म्हणजे बघा काढून ठेवा लायसन तुम्ही काढून ठेवा. हे लायसन तुम्हाला केव्हा लागणार आहे? ज्यावेळेस तुमची मेन्स एक्झामचा फॉर्म तुम्ही भरशाल ना तेव्हा. अजून त्याला वेळ आहे. लायसन बनायला फक्त 3 महिने लागतात आणि 3 महिन्यावर तुमची अजून प्री होणार आहे. प्रीच्या पुढे 3 महिन्यानंतर मेन्स होणार आहे. तर वेळ आहे ना आपल्याकडे, अजून आपल्याकडे वेळ आहे, पुरेसा वेळ आहे. काढून घ्या. 2-3 महिन्यामध्ये लायसन आरामात घरी येतं. व्यवस्थित शिकून घ्या, गाडी शिकून घ्या, करून घ्या. तुम्हाला माहिती काय करायचं ते. ठीक आहे ना. 3 महिने तुमच्याकडे अजून आहे. शिकून घ्या, लायसन काढून घ्या. लर्निंग लायसन त्यावेळेस चालणार नाही. मेन्स एक्झामच्या अगोदर तुमचं दोघी फायनल पक्क लायसन आलं पाहिजे, टू व्हीलर आणि LMVचा. ठीक आहे. त्यानंतर फिजिकल एलिजिबिलिटी म्हणजे काय? तर सर्वात पहिले तुम्हाला सांगतो की जे विद्यार्थी अपंग आहे, फिजिकल डिसॅबिलिटी ज्यांच्यामध्ये आहे, असे विद्यार्थी RTOचा फॉर्म भरू शकत नाही. दुसरी गोष्ट,
तर पुरुष जर असेल, मुलं जर असतील तर तुमची हाईट 163 सेंटीमीटर पाहिजे. आणि बिना चपलेची 163 सेंटीमीटर तुमची असली पाहिजे. आणि छाती कमीत कमीत 79 सेंटीमीटर असली पाहिजे प्रसरणाशिवाय, म्हणजे बिना फुगवता 79 असली पाहिजे. आणि फुगवून 5 सेंटीमीटर तुमची छाती फुगली पाहिजे. 5 सेंटीमीटर तुमची छाती फुगली पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि मुलींनो तुम्हाला दोनच फक्त एलिजिबिलिटी आहे. 155 सेंटीमीटर तुमची हाईट असायला पाहिजे आणि कमीत कमीत 45 किलो तुमचं वजन असलं पाहिजे. तर हे जर तुम्ही क्वालिफाय करत असाल तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. मग सर आता तर आम्ही एकदम बारके बुरके आहोत, काय करायचं, टेन्शन घेऊ नका ना. हे तुमचं केव्हा होणार आहे, जेव्हा तुम्ही प्री पास होशाल, मेन्स पास होशाल, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पास होशाल, ज्यावेळेस तुम्ही जाशाल मग फिजिकल मेडिकलला तुम्ही जेव्हा जाशाल तेव्हा तुमच्या या गोष्टी चेक केल्या जाईल. तर आतापासून तुम्ही काम करू शकता. ज्यांचं वजन कमी त्यांनी वजन वाढवा, ज्यांची हाईट कमी त्यांनी हाईट प्रयत्न करा. जे लहान लहान आता डिप्लोमा पास झाले असेल तर म्हणजे 19 वर्षाचे जे असेल 19-20 वर्ष त्यांची हाईट वाढते बऱ्यापैकी, प्रयत्न करता वाढते. ठीक आहे ना, प्रयत्न करा काही ना काही. ठीक आहे ना. नंतर छाती ज्यांची असेल ना तुम्ही थोडी जिम लावा, एक्सरसाइज करा, होईल, सर्व होईल, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे ना. तर या इलिजिबिलिटी आहे, हे तुम्हाला चालेल. त्यानंतर बरेचशा विद्यार्थ्यांना प्रश्न आला, सर आम्हाला आता चष्मा आहे, स्पेक्स चालेल का? चालतो, चष्मा चालतो, काही हरकत नाही. ऑपरेशन वगैरे कोणाचं झालं असेल चालतं, काही हरकत नाही. चष्मा घालून किंवा चष्म्याशिवाय तुम्हाला आता दिसलं पाहिजे, क्लिअर दिसलं. अवे चष्मा घालून तुम्हाला दिसतंय ना, चालतं, काही हरकत नाही. ठीक आहे ना, एवढं तेवढं चालतं. ठीक आहे ना. चला, बाकी टेन्शन घ्यायची गरज नाहीये, चष्मा चालतो. ठीक आहे. चला, त्यानंतर एक्झाम पॅटर्न कसं होईल, तर एक्झाम पॅटर्न तुमचं होणार आहे, पहिले होणार आहे तुमची प्री एक्झाम. ती प्री एक्झाम तुमची होणार आहे 27 सप्टेंबर 2026 पासून पुढे सुरुवात होईल. मग काहींची 27, काहींची 28, काहींची 29, म्हणजे असे 4 ते 5 दिवसांमध्ये ही एक्झाम तुमची घेण्यात येणार आहे. रोज वेगवेगळ्या शिफ्ट असतील, त्या शिफ्ट मध्ये तुमची ही एक्झाम घेण्यात येईल. ठीक आहे. चला, त्यानंतर 100 मार्क तुमचा एमसीक्यूचा पेपर असेल, 60 मिनिटं असेल, एमसीक्यू असेल, ऑनलाईन सीबीटी फॉर्मॅट असणार आहे, कॉम्प्युटरवर टेस्ट होणार आहे, हेच महत्वाचं. आणि मेन्स एक्झाम मध्ये तुम्हाला बघायला गेलं तर 300 मार्काचा पेपर असेल, 150 क्वेश्चन असेल, 90 मिनिटाचा टाइम असेल. हे आपण पुढे बघू, हे आपण वाटलं असं आरामात नंतर बघू. सध्याच्या कंडिशनला हे महत्वाचं आहे. 100 क्वेश्चन, 100 मार्क, 60 मिनिटं, 27 सप्टेंबर पर्यंत तुमच्याकडे टाइम आहे अभ्यास करायला, हे महत्वाचं. आणि बघा, मला सांगतो, तुम्हाला जर वाटत असेल की सर खूप जास्त डायरेक्टली कॉम्पिटिशन असेल, तर बघा कॉम्पिटिशन थोडी कमीच आहे. कारण बघा, मला सांगा, ज्यावेळेस एसएससी जेईच्या एक्झाम निघतात, रेल्वेच्या एक्झाम निघतात, बरोबर आहे, तर यावेळेस काय होतं की ऑल ओव्हर इंडियाचे विद्यार्थी अप्लाय करतात. ज्यावेळेस पीएसयूच्या एक्झाम निघतात त्यावेळेस ऑल ओव्हर इंडियाचे विद्यार्थी अप्लाय करतात. पण आता काय माहिती का, या ठिकाणी एमपीएससीची जी परीक्षा आहे या ठिकाणी फक्त महाराष्ट्राचा रहिवासीच फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकतो. बरोबर आहे. बघा, जिच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल असलं पाहिजे, सर्वात महत्वाची गोष्ट, डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे, महाराष्ट्राचे रहिवासी तुमचे असले पाहिजे, मराठी मातृभाषा तुमची असली पाहिजे, मराठी तुम्हाला बोलता यायला पाहिजे. थोडंसं 19-20 चालून जाईल, काही टेन्शन घेऊ नका, अजून वेळ आहे. ठीक आहे ना. चला, सो एक्झाम पॅटर्न तुम्हाला समजलं. आणि एक्झाम बघा, तुम्हाला मी सांगितलं की तुमची जी टेस्ट आहे ही होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची घेतली जाणार आहे. त्यामध्ये नॉर्मलायझेशन असेल. नॉर्मलायझेशन म्हणजे काय की कसं असतं माहिती आहे की एखाद्याचा पेपर काही कठीण येतो, एखाद्याचा खूपच जास्त सोपा जातो, मग त्या शिफ्टचा टॉपर कितीचा आहे त्याच्यावरून बाकी सर्वांचे काय निघत असतात, एक पर्सेंटाईल निघत असतो. आता पर्सेंटाईलवर खेळ सुरू होईल तुमचा. ठीक आहे ना. जसं सीईटीचं जसं असतं ना, एमएसटी सीईटी वगैरे, त्या पद्धतीने तुमचं सुद्धा आता पर्सेंटाईल येणार आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे. नाही तर असं नको आलं की एखादा पेपर एकदमच सोपा आला मग त्याला तर जास्त मार्क पडून गेले, आणि एखादा पेपर एकदम कठीण आला एका शिफ्टचा, मग त्याला तर खूप कमी मार्क पडले, मग तर प्रॉब्लेम होऊन जाईल. तर ह्या कोणत्या शिफ्टची पेपरची काठिण्य पातळी किती आहे त्यानुसार नॉर्मलायझेशन केलं जाईल, त्यानुसार तुमचा रिझल्ट लागणार. आणि बघा, एक तुम्हाला सांगतो, नियर अबाउट तुम्हाला सांगतो, जवळपास फक्त 100 पैकी 40च्या आसपास तुमचा कट ऑफ लागू शकतो. आता मला सांगा, 100 पैकी 40 मार्क पाडणं खूप जास्त कठीण नाहीये अभ्यास केला तर. आणि बरेचसे विद्यार्थी अभ्यासाला लागत नाही. बरेचसे विद्यार्थी अभ्यासाला केव्हा लागते माहिती का, अरे त्यांना वाटतं की काही गरज नाही रे, पुस्तक घ्या, वाचा, होऊन जाऊ, एमसीक्यू पाठ करा, होऊन जाऊ. नाही होत, मी पहिलेच सांगतोय, एमसीक्यू वाचल्याने पाठ नाही होत, क्रॅक एक्झाम नाही होत. तुम्हाला प्रॉपर संपूर्ण सिलेबस बघावं लागेल, लेक्चर्स प्रॉपर अटेंड करावं लागेल, स्वतःच्या नोट्स काढावे लागतील, एमसीक्यूची प्रॅक्टिस करावं लागेल, एमसीक्यू सॉल्व्ह करावं लागेल, टेस्ट सिरीज करावं लागेल. एवढं सर्व करशाल तरच एक्झाम क्रॅक करण्याच्या संभावना आहेत, हे लक्ष द्या. ठीक आहे. चला, तर 40 मार्काच्या आसपास जवळपास कट ऑफ लागेल, बस, जास्त त्याच्यापेक्षा जास्त लागणार. आणि आम्ही आहो ना, आमची संपूर्ण टीम आहे. अरे आमचे धुरंधर लोक बसलेले रे, कोण बसलेले, तुमची तयारी करून घेण्यासाठी सर्व सांगतो, काळजी नका करू, सर्व सांगतो. ठीक आहे ना. त्यानंतर बघा, एकदा जर तुमचं प्री एक्झाम झाली त्याच्यानंतर संकेतस्थळावर आन्सर शीट टाकण्यात येईल. मग तुमच्या ईमेल आयडीवर तुमची आन्सर शीट येईल आणि करेक्ट आन्सर शीट येईल. मग तुम्ही बघायचं की आपले किती मार्क भरताय, होऊन जातं, अभ्यास केला तर होऊन जातं. ठीक आहे ना. चला, असो. नंतर सॅलरी स्केल. तर सॅलरी स्केल बघा, आपला AMVS सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकला S14च्या
स्केलने, S14च्या स्केलने 38,600 ते 1,22,800च्या आसपास तुमचा बेसिक पे असेल, बेसिक पे. आणि त्याच्या प्लस महागाई भत्ता, डिअरनेस अलाउन्स, होम रेंट अलाउन्स, वेगवेगळे भत्ते वेगळे अजून. म्हणजे जवळपास ग्रॉस सॅलरी तुमची खूप मोठी होऊन जाते, खूप मोठी होऊन जाते. ठीक आहे ना. चला असं म्हणजे मजाक नाही बरं. 38,600 तर बेसिक पे झाला, बत्ती बत्ती ऍड होत 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 मोठी सॅलरी होऊन जाते. ठीक आहे ना. चला फॉर्म फिलिंग कशी करायची, तर सर्वात पहिले काय करायचं, तुम्हाला एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन तुमची प्रोफाईल बनवावी लागेल. प्रोफाईल म्हणजे काय, की तुमचं नाव, गाव, तुमचे एज्युकेशनल डिटेल्स, 10वी कडून केली, 12वी कडून केली, डिप्लोमा कडून केला, इंजिनिअरिंग कडून केली, काय 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 तुम्ही जे जे केलेलं असेल ना सर्वचे सर्व तुम्हाला भरावं लागेल. ते सर्टिफिकेट वगैरे असेल ते सर्व अपलोड करावे लागेल. ठीक आहे ना. हे सर्व तुम्हाला पहिले प्रोफाईल बनवावी लागते. मग तुमच्या प्रोफाईलनुसार ज्या ज्या जागा निघतात त्याची तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. मग त्याला तुम्हाला अप्लाय करावं लागेल. मग अप्लाय केल्यानंतर पेमेंट द्यायचं, पेमेंट भरायचं, विषय क्लोज, फॉर्म सबमिट करून काम तमाम. तर प्रोफाईल कशी क्रिएट करतात ते सुद्धा मी सांगेल तुम्हाला, काळजी करू नका. पहिले सांगतोय फॉर्म कसा भरायचा, काळजी करू नका, सर्व सांगेल. फक्त घाई नका करू. माझं एकच म्हणे, घाई करू नका. घाई करशाल त्रास तुम्हाला. लगेच पहिल्याच दिवशी फॉर्म भरायची गरज नाहीये, की पहिल्या दिवशी भरला की जळगावला सेंटर भेटणार किंवा म्हणजे तुम्ही ज्या गावाला त्या गावाला सेंटर भेटणार आहे असं नाही. ठीक आहे. तर प्रॉपर संपूर्ण तुम्हाला सर्व गोष्टी सांगून देईल मी, फॉर्म कसा भरायचा. पण फॉर्म भरण्याचे टप्पे मी तुम्हाला सांगितले, की पहिले तुम्हाला प्रोफाईल तयार करावं लागेल, त्याचं केवायसी करावं लागेल. केवायसी म्हणजे काय, सर्व सांगेल, सर्व करून दाखवेल मी, लाईव्ह करून दाखवेल मी. काळजी करू नका, काळजी करू नका. ठीक आहे. चला नंतर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, सर्वात पहिले बघा आधार कार्ड तुमचं पाहिजे, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचं मार्कशीट, पदवीचे म्हणजे डिग्री असेल, डिप्लोमा असेल तर सर्व सेमिस्टरचे मार्कशीट तुमच्याकडे असले पाहिजे. नंतर डिग्रीचं सर्टिफिकेट, डिप्लोमा मार्कशीट हे सर्व पाहिजे. त्यानंतर डोमेसाईल पाहिजे, कास्टवाले असेल तर कास्ट कॅटेगरीवाले असेल तर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, नॉन क्रिमिनल पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असले पाहिजे. जे विद्यार्थी ओपन संवर्गात येतात, ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येत असेल, जर त्यांच्या पालकांचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असेल तर ते येतात इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमध्ये. ठीक आहे ना. ईडब्ल्यूएस मध्ये येतात. ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी, तर त्यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत. तर ते सुद्धा ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. जर तुम्ही अपंग वगैरे असाल, काही विद्यार्थी दिव्यांग वगैरे असाल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. माजी सैनिक असाल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. अनुभव वगैरे असेल, गॅरेज कोणी केलं असेल समजा, एक्सपिरियन्स वगैरे, तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे. ते सर्व डॉक्युमेंट्स आहेत, तयार करून ठेवा. लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. ठीक आहे ना. मी सर्व तुम्हाला टाकून देईल. एक एक टॉपिकवर सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. फक्त चॅनलला जोडून राहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या भावाची मेहनत तुम्हाला आवडत असेल तर नक्की करा. बघा धुरंधर टीम मी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे ना. बघा एमपीएससीतला रँक 1 ऑफिसर आहे, रँक 1 ऑफिसर. एमपीएससी मध्ये महाराष्ट्रातला रँक 1 ऑफिसर तुम्हाला शिकवणार आहे आरटीओच्या बॅच मध्ये. ठीक आहे ना. अजून काय पाहिजे विद्यार्थ्यांना, तर एक्झाम फी, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी असेल तर त्या विद्यार्थ्यांना 394 रुपये, 394 रुपीजची तुम्हाला फी लागेल. एक्झाम फॉर्म भरावा लागेल ना, ते एक्झाम फॉर्मची फी लागेल. आणि जे विद्यार्थी इतर मागासवर्गीय असेल किंवा समजा अनाथ वगैरे असेल किंवा जे पण असेल, ओबीसी वगैरे, एसटी एससी वगैरे, तर त्यांना 294 रुपये फी लागणार आहे. आणि जे माजी सैनिक असेल, एक सर्व्हिसमॅन असेल, त्यांना 44 रुपये एवढी फीस फक्त लागणार आहे. ठीक आहे. मुख्य परीक्षेचं आपण नंतर बघू, सध्या प्रीचं तर बऱ्यानंतर नंतर पाहिलं जाईल. ठीक आहे. आणि फी तुमची नॉन रिफंडेबल असेल, काही टेन्शन नाहीये. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन पद्धतीने तुम्हाला ही फी भरता येईल. पण आपण सर्वजण मोठ्या चांगल्या जनरेशनचे लोक आहे, सर्वांना ऑनलाईन पेमेंट जमतं. ऑनलाईनच फी पेड करा. रिकामी चलन एसबीआय मध्ये जा, चलन घ्या, भरा, रिकामचोड धंदे करू नका. ते टाइमपास प्रोसेस आहे, खूप त्रास होतो. पहिले आम्ही तेच केलेलं होतं. ठीक आहे. चला तर ऑनलाईन पेमेंट करा, QR कोड स्कॅन करा, विषय क्लोज होतो. सर्व करून दाखवेल. त्यानंतर व्हॅकन्सी डिस्ट्रीब्युशन बघा. आता व्हॅकन्सी ज्या आहेत त्या व्हॅकन्सी किती आलेल्या आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती व्हॅकन्सी आहे. तर बघा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट 461 पद आहे. त्याच्यामध्ये बघा जे अनुसूचित जाती आहे, जमाती आहे, म्हणजे VJNT आहे, सर्व तर या पद्धतीने इतर मागासवर्गीय आहे, ओपन म्हणजे ओबीसी वगैरे आहे, विमा, म्हणजे प्रत्येक व्हॅकन्सी, प्रत्येक तुमच्या कॅटेगरी वाईज तुमची ही व्हॅकन्सी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे ना. एकूण आरक्षित पदे 295, अराखीव पदे, ओपन साठी जागा आहे 166, टोटल पद आहे तुमचे 461 पदे तुमचे असणार आहे. मग सर्वसाधारणसाठी किती आहे, महिलांसाठी किती, खेळाडूंसाठी किती, माजी सैनिकांसाठी, दिव्यांगासाठी कोणतीच पोस्ट नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं अपंग विद्यार्थी यामध्ये इलिजिबल नाहीये, अपंग विद्यार्थी यासाठी अलाउड नाहीये विद्यार्थ्यांना. ठीक आहे. चला अनाथसाठी 2 पदे असणार आहे, 2 पदं असणार आहे अनाथ लोकांसाठी, अनाथ विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे ना. ते तुम्ही सर्वांनी समजून घ्या. बघा एक सांगू काय, व्हॅकन्सी महत्वाचं नाही रे, एक पोस्ट आहे ना माझ्यासाठी भरपूर, विषय क्लोज. एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. आणि बघा एक सांगू का, करा बघा हे तुमचे 3 महिने प्रीसाठी, त्याच्यानंतर 3 महिने मेनसाठी. बघा 6 महिने स्वतःला देऊन बघा, सर्व सोडून द्या. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक सर्व सोडून द्या विद्यार्थ्यांना प्लीज. फक्त हेच 6 महिने बघा. जर 6 महिने जर तुम्ही योग्य ते दिले ना, बघा सिलेक्शन होईल ना होईल तर नंतरचा विषय, पण एक वाटेल म्हणाल नाही यार मेहनत तर मी कडक केली होती रे, जबरदस्त मेहनत केली होती रे, वाटतं 6 महिने द्या, झोपून द्या यार डायरेक्टली. ठीक आहे ना. लायब्ररी लावून घ्या. बघा थोडंसं जे विद्यार्थी डिग्री करत असाल थोडं जाऊ द्या ना,
एका सेमिस्टरकडे थोडं दुर्लक्ष होईल. काय होणार आहे अजून होऊन होऊन. आणि मला सांगा, डिग्री डिप्लोमाचे पर्सेंटेज जे आहे ते नाही मॅटर करत. आताच्या कंडिशनला नाही मॅटर करत. डिप्लोमा तुमचं झालेला आहे, जे तुम्हाला डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंगला जाणार आहे त्यांचं ऑलरेडी पर्सेंटेज मिळालेले आहे. आता डिग्रीचं जे फर्स्ट सेमिस्टर आहे ते एवढं काही कामचं नाही, म्हणजे थर्ड सेमिस्टर आहे ते एवढं काही कामचं नाहीये. कामचं आहे तो विषय नाहीये, पण सांगायचा आहे तो आहे की हे तुमचं आयुष्य बदलून टाकेल. मला सांगा, तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग कशासाठी करताय? जॉबसाठी. नॉलेजसाठी कोणी करताय का? नाही, जॉबसाठी करताय. मग हे काय आहे? जॉब. कोणता आहे? ड्रीम जॉब. अरे मग याच्यासाठी करा ना, द्या ना यार 6 महिने फक्त द्या. फक्त 6 महिने स्वतःचे द्या. हलवून टाका जे समाज तुमच्या समोर बसलाय, जे तुमच्या फेल होण्याची वाट पाहत आहे, तुम्हाला फक्त असं डावलता की काय याच्याकडून काय होणार आहे रे, काय करणार आहे रे हे. तर अशा लोकांना उत्तर देण्यासाठी सर्वात बेस्ट चान्स आहे डायरेक्टली. मला सांगतो, आम्हाला सुद्धा लोक असे म्हणायचे, हे काय डिप्लोमा करतील, हे काय इंजिनिअरिंग करतील, यांची लायकी काय इंजिनिअरिंग करायची. आज डिप्लोमा इंजिनिअरिंगचा युनिव्हर्सिटी टॉपर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, 3 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक करून बसलोय. तर सांगायचं तो हा की लोकांना वाटतं, लोक तुमची फेल होण्याची वाट पाहतात, लोकांना वाटतं की तुम्ही अयशस्वी व्हावं. त्या लोकांना सडेतोड उत्तर देण्याचा हा जबरदस्त संधी आहे. अरे स्वतःला कमी लेखू नका रे बाबा. अरे ज्यांचे बॅकलॉग होते, ज्यांच्याकडून डिप्लोमा 4 वर्ष 5 वर्ष लागलं होतं, इंजिनिअरिंग जे ड्रॉप आउट होतो, अशा लोकांनी एक्झाम क्रॅक केल्या या. तर बघा, फक्त हार्डवर्क महत्वाची आहे. आपल्या 100 पैकी 100 मार्कांनी पाडायचे प्रीला. फक्त क्वालिफाय नेचरची एक्झाम, फक्त क्वालिफाय करायचा बस. फक्त 40 मार्क वाढायचे, विषय क्लोज. प्रीचे मार्क धरले जात नाही, फक्त क्वालिफाईंग नेचरचे असतात. मेन आहे मेन्सची एक्झाम, त्याला वेळ आहे अजून, त्याला वेळ आहे. ठीक आहे. स्टडी स्ट्रॅटेजी बघा, 30 दिवस आहे तुमच्याकडे, 30 डेज तुमच्याकडे असणार आहे. ठीक आहे ना. चला असो बघा, 30 डेज आहे तुमच्याकडे. विषय जास्त नाहीये. ठीक आहे ना. पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यानंतर तुमचा सायन्स आहे. ठीक आहे. जनरल सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वगैरे आहे. नंतर तुमचा ऍप्टिट्यूड आहे, मॅथ्स, रिझनिंग वगैरे आहे. ठीक आहे ना. तर या गोष्टींवर तुमचा प्री एक्झाम असणार आहे. बरोबर आहे. वाटलं एक काम करेल, स्टडी स्ट्रॅटेजीवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेल. वाटलं एक काम करेल, आमच्या एमपीएससी रँक 1 ऑफिसर जे होते ना, त्यांनी कशी क्रॅक केली त्यांनाच व्हिडिओ बनवायला लागेल. बस अजून काय सांगू यार. ठीक आहे. माझ्या भावाने सुद्धा जवळपास 3 वेळा एमपीएससीची प्री एक्झाम क्रॅक केलेले आहे, 2 वेळा त्याने मेन्स क्रॅक केलेले आहे. ठीक आहे ना. तर सांगायचा आहे तो की त्यांना हा व्हिडिओ मी बनवायला लागेल. आणि तुम्हाला वाटेल की हा भाऊ एमपीएससी क्रॅक नाही येणे, तर मी तर टेक्निकल एक्झाम क्रॅक केलं, मी तुम्हाला तोंडाने सांगतो. ठीक आहे ना. पण बघा, ज्यांनी क्रॅक केली ते एमपीएससीतला रँक 1 ऑफिसर, महाराष्ट्रातला प्रथम. अरे तो व्यक्ती तुम्हाला गाईड करायला येईल आपल्या चॅनलवर. अरे ते त्यांनी आरटीओची बॅच आपली शिकवलेली आहे. आता अशा व्यक्तींकडून शिकणं म्हणजे सौभाग्यशाली बाबा, सौभाग्यशाली. बघा, 30 नाही रे, 90 डेज तुमच्याकडे आहे. 3 मंथ म्हणायचं होतं मला, 3 मंथ तुमच्याकडे आहे बेटा. 90 दिवस कमी नाहीये, 90 दिवस कमी नाहीये. फक्त तुम्हाला एक काम करायचं, तुमचा जो सिलेबस आहे ना, हा सिलेबस तुम्हाला फक्त आणि फक्त 60 दिवसात तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर टेस्ट सिरीजवर फोकस करायचा आहे, रिव्हिजनवर फोकस करायचा आहे. सकाळ दुपार संध्याकाळ वाचा वाचा वाचा. अरे 3 मध्ये कडकडून अभ्यास करा रे. तुम्हाला आयुष्यभर सांगतोय, वर्दीचं असे सुख असतं ना, सुख जेव्हा घराच्या समोर गाडी लागते ना, मस्त छान छान सुंदर सुंदर गाडी लागते ना लाल दिव्याची, जेव्हा आवाज करत करत गाडी येते ना, खरं सांगतो ते सुख आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात जर पाहायचं असेल ना, लागून जा. कष्ट करा रे, कष्ट करा, कष्ट करा. घरच्यांना दाखवून, ऍटलीस्ट घरच्यांना हे तरी रिअलाइज झालं पाहिजे की नाही यार पोरगं काय अभ्यासाला लागलं बाबा, आपलं काय झालं का माहित. ठीक आहे ना. तर बघा, आपल्या जर तुम्हाला स्टडी प्रॉपर करायचा असेल तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल नावाचं, तुम्ही प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करू शकता विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. आणि ज्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या सेक्शन मध्ये तुम्हाला आरटीओ एएमव्हीआय ची प्रीची बॅच दिसेल, त्यानंतर मेन्सची बॅच दिसेल आणि प्री प्लस मेन्स या दोघांची बॅच दिसेल. एकदा जा. आणि आमची कोर्स प्राइस एकदम कमी आहे आणि त्याची प्राइस थोडीशी वाढू शकते. तर बघा प्लीज, प्राइस आम्ही कमी ठेवलेली का, कारण आम्हाला जास्तीत जास्त आरटीओ बनवायचे, घडवायचे. आणि कोण आहे, अरे शिकवणारा कोण आहे तुम्हाला, अरे शिकवणारा आहे अनिकेत पाटील सर. ठीक आहे. अनिकेत पाटील सरांनी तुम्हाला सांगतो, यांनी एमपीएससी मध्ये रँक 1 महाराष्ट्रात प्रथम होते. ते महाराष्ट्रात प्रथम. मजाक आहे का? ठीक आहे ना. अरे मजाक नाही बाबा, मजाक नाहीये. अनिकेत पाटील सर जे महाराष्ट्रात प्रथम होते, सत्यपाल सर ज्यांनी आतापर्यंत भरपूर साऱ्या गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केले, एमपीएससी क्रॅक केलेले आहे. ठीक आहे ना. त्यानंतर बघा, धुरंधर लोक आहे शिकवणारे. विश्वास ठेवा,
मजाक नाहीये. मेन साठी विशाल मेघाणे सर ज्यांनी 9 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेला आहे, 4 वर्ष त्यांनी ओएनजीसी मध्ये सुद्धा जॉब केलेला आहे, दरवर्षी ग्रेड क्रॅक करताय. तौसिफ तगाले सर ज्यांनी ऑल इंडिया गेट रँक 86, ओव्हरऑल इंडिया मधून गेट रँक 86, अजून काय पाहिजे. अभिनेश सर ज्यांनी ITI इन्स्ट्रक्टरची एक्झाम क्रॅक केलेली आहे, MPSC ची कंबाईन क्रॅक केलेली आहे. तर सांगायचं तो आहे. नंतर सुद्धा तुमचे स्वप्नील हिवराळे सर ज्यांनी आतापर्यंत 7 गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केलेला आहे. IBPS बँकिंगची जे तुम्हाला ऍप टेस्टिंग शिकवणार आहे, IBS एक्झाम, POच्या एक्झाम त्यांनी क्रॅक केलेला आहे. म्हणजे बघा, जे धुरंधर टीम आणली, आंडू पांडू टीम आणलेली नाहीये. कारण मला पोस्ट क्रॅक करायची, मला यावेळेस ठरवलंय नाही यार, मी तर डायरेक्टली यावेळेस मॅक्सिमम RTO आपल्या थ्रू बनवून राहील. मला फक्त बघायचं. आणि बघा, एक सांगतो तुम्हाला, हे चान्स मला कमवायचं नाही, मला माझं नाव कमवायचं आहे. आम्हाला नाव कमवायचं आहे, आम्हाला विद्यार्थ्यांना घडवायचं आहे. बघा, पैसे कमवणं हा उद्देश नाही या बॅचचा उद्देश फक्त एवढं की जास्तीत जास्त विद्यार्थी घडले पाहिजे, बस एवढाच एक उद्देश घेऊन आम्ही चालतोय. पण बघा कसं असतं माहिती आहे का, की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जोपर्यंत लोक बघा रिझल्ट नाही काढत ना, तोपर्यंत लोक विश्वास नाही ठेवत. हे मान्य करता का तुम्ही? तर बघा, आतापर्यंत मी असं बोलणार, मी नाव घेणार आणि विशाल मेघाणे सरांनी, तौसिफ सरांनी भरपूर सारे RTO घडवलेले आहे. खूप सारे RTO त्यांनी घडवले आपल्या आयुष्यामध्ये. त्यांची स्वतःची बहीण RTO आहे, तौसिफ सरांची विद्यार्थिनी RTO आहे. अरे त्यांचे ऑफलाईन क्लास आम्ही इथंच घेतलेले होते रे. ठीक आहे ना? तर सांगायचं आहे तो हा आहे की ह्या लोकांनी लोक बनवलेले आहे, विद्यार्थी घडवलेले आहे. तर बघा, आता हा वेळ आहे अभ्यासाला लागून जा. आणि आम्ही यावेळेस असं मटेरियल तयार करून, नवीन सर्व आहे, जुनं काहीच नाही आमच्याकडे. सर्व जे पण काय बनवतो सर्व नवीन बनवतो आहे, बेस्ट बनवतो आहे, सर्व काही स्टँडर्ड फॉर्मॅट बनवतोय. जे नवीन चेंजेस आहे, नवीन जो सिलेबस आहे यावेळेचा प्री आणि मेनचा, त्यानुसार आम्ही सर्व कंटेंट बनवतोय. जुनं पुराणं आम्ही काहीच काहीच नाही, सर्व नवं आहे. डायरेक्टली टेस्ट सिरीज नवीन. आणि आमचे जे MCQचे जे PYQs आहे ते सुद्धा प्रॉपर तुम्हाला सोल्युशन वाईज सर्व मिळेल तुम्हाला. मग या कोर्सेसमध्ये काय काय मिळेल तर बघा, संपूर्ण लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळतील. नंतर लाईव्ह सेशन, डाऊट सेशन तुमचे होणार आहे, टेस्ट सिरीज तुमच्या होतील, तुम्हाला PYQच्या क्वेश्चन बँक दिले जाईल, प्रॉपर नोट्स दिले जाईल. अरे तेवढंच वाचायला, त्याच्या बाहेर काहीच येणार नाही. अरे सरांना विचारलं, सर पोरं क्रॅक होतील काय आमची एक्झाम? सर म्हणे, सर विश्वास ठेवा, लेक्चर बघायला लावा, MCQ सॉल्व्ह करायला लावा, आम्ही जेवढं सांगू तेवढं करायला लावा, आमच्यावर फक्त भरोसा ठेवायला बस. नाही तुमचे पोरं क्रॅक करून दिले म्हणे तर विषय वेगळा म्हणे. डायरेक्टली तुम्ही जे म्हणशाल ते करायला तयार म्हणे. डायरेक्टली सर या भाषेत बोलले. बघा, रँक 1 माणूस येतो अनिकेत पाटील सर, MPSC महाराष्ट्रात प्रथम आहे. अरे या व्यक्तीने जर जबान दिलेली तर अजून काय पाहिजे तुम्हाला? विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर आहेत, जा फ्री डेमो लेक्चर पहिले बघा, आवडले तरच कोर्स परचेस करा. आणि बघा, आम्हाला माहिती की डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या लेवलने हिस्ट्री शिकवली पाहिजे, जिओग्राफी, पॉलिटी कोणत्या लेवलने शिकवली पाहिजे. कारण मला माहिती आहे त्यांचा बॅकग्राऊंड कसा आहे, टेक्निकल वाला आहे, त्यांना नॉन टेक येतं का? नाही येत. अशांना कसं शिकवलं जातं? अशी लोक आम्ही आणलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विश्वास ठेवा. हो, आपलं ऑल इन वन कोर्स आहे, ज्यामध्ये बघा RTO, MVI, SSC, JEE, RRBJ, NTPC, ONGC, IOCL म्हणजे जेवढ्या पण PSU असेल, जेवढ्या पण मेकॅनिकलच्या बेसवर जेवढ्या पण काही एक्झाम असेल, सर्वांसाठी आम्ही हा एक कोर्स बनवला आहे. म्हणजे त्यांना वाटतं की RTO तर आहे, पण इन फ्युचर ज्या पण काही एक्झाम येतील, भविष्यात 2 वर्षामध्ये जेवढ्या पण एक्झाम येतील, त्या सर्व एक्झाम मध्ये आम्हाला युजफुल व्हावा असा कंटेंट, म्हणजे गेटसाठी सुद्धा युजफुल असा कंटेंट आम्हाला पाहिजे असेल, तो ऑल इन वन कोर्स तुम्ही परचेस करू शकता. जास्त प्राइस ठेवलेली नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटतंय की थोडासा ऍटलीस्ट इंटरनेट हँडलिंग चार्जेस, थोडासा डिस्काउंट वगैरे मिळून जावा, जर तुम्हाला थोडासा डिस्काउंट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवर लवकरात लवकर त्वरा करा. फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांनाच, काय फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांनाच डिस्काउंट देण्यात येईल, त्यानंतर डिस्काउंट कुपन बंद होऊन जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर आमच्या हेल्पलाईन नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. RTO बद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल त्यांना सांगा, ते तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देतील. आणि देण्यानंतर पहिल्या 100 विद्यार्थ्यांना डिस्काउंट कुपन दिलं जाणार आहे. जवळपास त्यांचे 500 रुपयाचं डिस्काउंट कुपन त्यांना मिळून जाते. विद्यार्थी मित्रांनो, बघा आत्ताच्या आत्ता जा, विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये आमचं कोर्स बघा, कोर्सचे कंटेंट बघा, काय काय दिलेलं आहे, काय काय नाही दिलेलं आहे बघा, आणि आजपासून जबरदस्त अभ्यासाला सुरुवात करून टाका. विद्यार्थ्यांनो, करून टाका. शेवटचा चान्स, आयुष्यातला शेवटचा अटेम्प्ट आहे, शेवटचा चान्स आहे असं बघून या एक्झामची तयारी करा. विद्यार्थी मित्रांनो, भलं होऊन जाईल, आयुष्यात सोनं होऊन जाईल. कारण बघा, गव्हर्नमेंट जॉब एकदा मिळाला ना तर लोकांची तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होऊन जातो. जे लोक तुम्हाला ओळखायला सुद्धा हे करतात, ते लोक दुरून ओळख दाखवतात. हा माझा मित्र आहे, याला मी ओळखतो, हा आमच्या नातेवाईकाचा. बघा तुम्हाला सांगतो, लाईफ चेंज होते, लाईफ खूप चेंज होते. आयुष्य बदलवू शकता हे पुढचे 6 महिने. सर्व सोडून द्या बेटा. आणि बघा, तुमच्या गर्लफ्रेंड असो, मित्र असो, मैत्रिणी असो, बॉयफ्रेंड असो, सर्व सोडून द्या. कोणी कामात येत नाही आयुष्यात. फक्त आपण स्वतः, आपली पोस्ट, आपल्याकडे काय काय आहे, आपलं स्टेटस काय आहे समाजामध्ये, हे मॅटर करतं. आणि आजकाल फक्त आणि फक्त लोकांचं स्टेटसच पाहून
त्याला मानपान दिला जातो. बघा, मानपान तुम्हाला पाहून दिला जातो, तुमच्या पदाला मानपान दिला जातो, हे लक्षात ठेवा. आणि तुमचं पद मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. ही संधी तुम्हाला परत येणार नाहीये. RTO ची संधी पुन्हा पुन्हा येत नाही. तब्बल 6 वर्षांनंतर या वॅकन्सी आलेल्या आहे. याचा मान ठेवा, अभ्यासाला लागा. सर्वात जास्त वॅकन्सी आहे, सर्वात जास्त पोस्ट आहे. खूप सुंदर संधी आहे, सुवर्ण संधी आहे. तर बघा, जा आमचे डेमो लेक्चर बघा आणि अभ्यासाला लागून जा. संपूर्ण आणि हा स्टडीची संपूर्ण स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, एक्झाम कशी क्रॅक करावी या संदर्भात लवकरच चॅनलवर व्हिडिओ येतील. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर प्रेस करून ठेवा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.